हॅलो एव्हरीवन, आज मी तुम्हाला ओरिजिनल मून आणि डुप्लिकेट मून कसा ओळखायचा तसे त्याचे फायदे तोटे सुद्धा सांगणार आहे. तर मी प्रत्येकी बॉक्समधला एक एक रीळ घेतलेला आहे आणि एकच कलरचा घेतलेला आहे, म्हणजे तुम्हाला फरक लगेच लक्षात यावा म्हणून. तर हे धागे तोडून बघायला गेले तर तिन्ही धागे मजबूत आहेत, पटकन हाताने तुटत नाहीत. जो डुप्लिकेट धागा आहे तो हाताने ओढायला गेलो तर तो हाताला कापण्याची सुद्धा शक्यता आहे. ओरिजिनल धागा 135 मीटर आहे, तर डुप्लिकेट धागा 150 मीटर आहे. पण मला वाटत नाही 150 मीटर असेल, कारण मी वापरून बघितला, रील लवकर संपतोय. तर बघा, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पैशाचा. तर कोणता बॉक्स आपल्याला कितीला पडतो आणि कोणता धागा आपल्याला परवडतो. मी हा होलसेलमधून घेतलेला होता, तर ओरिजिनल डबा मला 420 रुपयाला पडलेला आहे. तर तेच तुम्ही डुप्लिकेट घ्यायला गेलात तर 200 रुपयापर्यंत मिळत आहे. म्हणजे अगदी निम्म्या किमतीमध्ये आपल्याला डुप्लिकेट धागा मिळत आहे. तर तुम्ही डुप्लिकेट धागासुद्धा वापरू शकता, फक्त ते तुमच्या मशीनला चालला पाहिजे आणि वापरताना तो काळजीपूर्वक वापरावा लागतो.